अभिनेत्री आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट मेघना एरंडेने आजवर तिचा अभिनय आणि आवाजाच्या जादूने प्रेक्षकांची मनं जिंकली. मेघनाने नॉडी, डोरेमॉन यासारख्या अनेक कार्टून्सना तिचा आवाज दिलाय. याचसोबत अनेक सिनेमांसाठी सुद्धा तिने डब केलंय. नुकतंच तिने द मोटर माउथ शो या पॉडकास्टला मुलाखत देताना डोरेमॉनला आवाज देतानाचा एक अनुभव सांगितलाय. सुरुवातीच्या काळात डोरेमॉन या कार्टूनला आवाज दिला ते सोनल कौशल हिने. त्यानंतर मेघनाला यासाठी ऑफर आली, तर हिंदी सोबतच मेघनाने मराठी डोरेमॉनला सुद्धा आवाज दिला. मेघना म्हणाली, डोरेमॉनच्या शेवटच्या सीझनमध्ये त्याचा आवाज बनणं सोपं नव्हतं, कारण याआधी सोनलने त्याला आवाज दिला होता. मी माझी बाकी कामं सुद्धा करत होती. हिंदीसह मराठी डोरेमॉनला सुद्धा मीच आवाज दिला. हे खरं तर सोपं नव्हतं, पण ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची होती. मुलांचं सगळ्यात आवडतं कार्टून होतं ते, आणि अजूनही आहे. आणि असं युनिक प्रोजेक्ट करणं माझं भाग्य होतं. यातून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद येतो. हे खरंच पुण्याचं काम आहे. अनेक वेळेला कुठल्याही कॅरेक्टरला आवाज देताना प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. आवाजाला सुद्धा इजा होते. एखाद्याचा आवाज हुबेहूब काढणं सोपं नसतं. देवानी मला ही कला दिली, हेच माझं भाग्य. मेघनाने आजवर तिच्या आवाजाने अनेकांचं मनोरंजन केलंय. याच सोबत बालकृष्णा, ओ माय फ्रेंड गणेशा या कार्टून्सना आवाज देत तिने तिचा वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केला. तर मराठी सिनेमांमध्ये सुद्धा तिने काम केलंय. टाइमपास या सिनेमात तिने साकारलेली प्राजूची आई आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तुम्ही सुद्धा मेघनाच्या आवाजाचे चाहते आहात का? हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.